एका राजाच्या रागामुळे पृथ्वीवरचे सगळे नाग संपणार होते. एका ऋषीने पूर्ण इतिहास बदलला. महाभारतानुसार राजा परीक्षित यांच्या मृत्यूला तक्षक नाग जबाबदार होता. हे समजताच त्यांचा मुलगा राजा जन्मजय रागाने पेटून उठला. बदला घेण्यासाठी त्याने सर्प सत्र नावाचा महायज्ञ सुरू केला. या यज्ञाच्या मंत्रशक्तीने नाग आपोआप अग्निकुंडात ओढले जाऊ लागले. तेव्हा अस्तिक ऋषी राजासमोर आले आणि म्हणाले, एकाच्या चुकीमुळे संपूर्ण प्रजातीला शिक्षा देणे हा धर्म नाही. हे शब्द ऐकून राजा जन्मजयने सर्पसत्र थांबवले. त्याच दिवसाची आठवण म्हणून श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सेलिब्रेट करतात, अशी महाभारतातील पौराणिक परंपरा सांगते. आज मी काय शिकले सांगू? नागपंचमीचा खरा मेसेज आहे रागापेक्षा दया आणि प्रत्येक जीवाचा सन्मान. नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.